स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 64 जरी झाला तरी त्याची एक काही विशिष्ट गोष्टी तुमच्या पुढे मला मांडायची असल्याने त्याच्यावर थोडं पण चिंतन करून आणि मग पुढे जाऊया. मागच्या वेळेस आपण चर्चा करत असताना बघितलं होतं की रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. संसार प्रवाह चालू ठेवायचा आहे त्याच्याकरता जे अवर्जनीय काही भोग आहेत त्यांच्यामध्ये इंद्रिय आपले हे खेळणारच, पण त्या कशा खेळल्या पाहिजे जेणेकरून त्या बंधनात अडकल्या नाही पाहिजे आणि म्हणूनच रागद्वेषाने वियुक्त असल्या पाहिजे. तसंच विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा, रागद्वेषने वियुक्त आणि विषयांमध्ये खेळत असताना आत्मवैश्यैही म्हणजेच इंद्रियांचा स्वतःवर ताब्यासुद्धा पाहिजे. रागद्वेषने वियुक्त पाहिजे, स्वतःवर ताब्या पाहिजे नंबर 2, आणि विधेयात्मा साधकाचं अंतःकरण स्वतःच्या ताब्यात पाहिजे. या 3 गोष्टी जर असल्या तर साधकाला काय लाभतं? प्रसादम अधिगच्छति. म्हणजे काय? प्रसाद या स्थितीला, प्रसन्नता या स्थितीला तो प्राप्त होत असतो. मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की ही जी प्रसन्नता किंवा हे जो प्रसाद आहे, प्रसादाची स्थिती, ही स्थितप्रज्ञाची स्थिती नाही आहे, त्याच्या अलीकडची स्थिती आहे. पण साधक हा प्रवास करत असताना या स्थितीला प्राप्त होत असतो. आणि याच प्रसन्नतेच्या संदर्भात थोडी चर्चा मागच्या वेळेस आपली राहिली होती, ती आपण पूर्ण करून आणि मग थोडंसं पुढे जाऊया. त्याची सुरुवातीची चर्चा आपण केली होती, लक्षात असेल. प्रसन्नताचे 3 गुण सांगितले होते: ट्रँक्विलिटी, ट्रान्सपरन्सी दुसरी, आणि तिसरी ट्रान्झंडन्स. आपण ट्रँक्विलिटीची थोडी चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये शारदानंदजी महाराजांचं उदाहरण आपण घेतलं होतं, तुर्यानंदजी महाराजांचं उदाहरणसुद्धा घेतलं होतं, आपल्याला लक्षात असेल. तर ट्रँक्विलिटी म्हणजे काय किंवा प्रसन्नता म्हणजे काय? पहा, मी याच्यावर थोडा भर का देऊ इच्छितो की आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये आपल्याला काही यश प्राप्त झालं, काहीतरी आपल्या मनासारखं झालं तर आपण लागलीच म्हणतो की मी फार समाधानी आहे, मी फार प्रसन्न आहे. ती प्रसन्नता आणि ही प्रसन्नता याच्यामध्ये फार फार मोठा अंतर आहे,
फार मोठा अंतर आहे. का? कारण की लौकिक जीवनातलं आपलं जे प्रसन्नता असते ती विषयांना घेऊन असते, कामनांना घेऊन असते. आणि ही जी प्रसन्नता असते ही विषयाला घेऊन किंवा कामनाला घेऊन नसते, ही ईश्वराला घेऊन असते. याच्यामध्ये बरेच अंतर आहेत, ते पण नंतर बघूया. पण ट्रँक्विलिटीचा अर्थ काय? की मन एकदम काम आणि सायलेंट आणि प्रसन्न होतं. प्रसन्नता आणि त्याला जोडलेली शांतता हे एक फार महत्त्वाचं आहे. प्रसन्नता आणि त्याला जोडलेली शांतता, आणि अशा स्थितीमध्ये मन ॲक्टिव्हसुद्धा असतं, कार्यरतसुद्धा असतं, तो डल झालेलं नसतं. मी हे मुद्दाम तिसरा पॉईंट का मांडतोय? पहा, 3 गोष्टी मी सांगितल्या. एकतर मन शांत असतं, दुसरं की मन प्रसन्न असतं विषय नसतानासुद्धा, आणि मन ॲक्टिव्ह असतं, डल नसतं. मी हे मुद्दाम का मांडतोय? पहा, आपण काय झालं म्हणजे असा साधक जो प्रसादाच्या स्थितीला प्राप्त झालेला आहे, प्रसन्नतेला प्राप्त झालेला आहे, म्हणजे काय झाला आहे? तो विषयाप्रती उदासीन झालेला आहे. विषयांप्रती तो उदासीन झालेला आहे. आता उदासीन किंवा उदास हे शब्द ऐकल्यानंतर आपले कान टवकारतात. घरामध्ये समजा एखादा मुलगा असा शांत बसलेला असला की आपण काय म्हणतो, अरे कसा बसलाय उदास? तो उदास नव्हे बरं, हे म्हणजे उत आसीन. उत म्हणजे काय? ऊर्ध्व. ऊर्ध्व आसीन याचा अर्थ काय असतो? ऊर्ध्व आसीन म्हणजेच की जेव्हा साधकाचं मन विषयांपासून ऊर्ध्व गेलेलं असतं. भगवान श्रीरामकृष्ण या संदर्भात एक फार सुंदर उदाहरण देऊन सांगायचे की कलकत्त्याला एक मॉन्युमेंट आहे, फार मोठा असा कुतुब मिनारसारखं एक खांब आहे, वॉर मेमोरियल त्याला म्हणतात. ठाकूर म्हणतात त्याच्यावर जर चढल्याने खालच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगसुद्धा छोट्या छोट्या दिसतात. तर तसंच जेव्हा साधकाचं मन जेव्हा एक उदासीन उत आसीन ऊर्ध्व स्तरावरती असतं तेव्हा काय घडत असतं? तेव्हा जगाच्या या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष जात नसतं. त्या अर्थाने उदासीन हे शब्द वापरले गेलेला असतो. तो म्हणजे साधक ज्याला प्रसादाची स्थिती किंवा प्रसन्नता प्राप्त झालेली आहे, आध्यात्मिक प्रसन्नता, तो विषयांपासून उदासीन आहे, पण शांत आहे, प्रसन्न आहे, आणि त्याचं मन ॲक्टिव्ह आहे. मी हे मुद्दाम ॲक्टिव्ह सारखं का म्हणतोय? कारण की पहा, ट्रँक्विलिटी म्हटल्यानंतर आपल्याला आजकाल एक शब्द आपल्या कानावरती सारखा पडत असतो, ट्रँक्विलायझर. बऱ्याच ज्या लोकांना, विशेषकर या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये अनेक लोकांना काही मानसिक समस्यांचा त्यांना सामोरे जावं लागलं, आणि सायकेट्रीमध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे एकमेव उपाय आहे. समस्या कोणत्याही प्रकारची असो, त्यांची सिम्पॅथी नसते. आता त्या विज्ञानाची लिमिटेशन आहे, मी डॉक्टरांना नावं नाही ठेवत आहे. एखाद्या माणसाला खूप दुःख झालं आहे, तो सहन करू शकत नाही आहे, तर काय करा? त्याला ट्रँक्विलायझर देऊन झोपून द्या. ट्रँक्विलायझर काय करत असतं? मेडिसिनल, की ते मनाला दाबतं, इनॲक्टिव्ह करतं. त्याची जी नैसर्गिक क्रिया आहे त्याच्यावरती एक प्रकारचा दबाव आणतो, बाह्य दबाव आणून त्याची जी नैसर्गिक क्रियाकलाप असतो त्याला तो थांबवतो. ही काही फार चांगली मेथड नाही आहे. आणि म्हणून मी हे मुद्दाम तुमच्या पुढे मांडला की ट्रँक्विलिटी म्हणजे काय? शांतता प्रसन्नता सह. शांतता प्रसन्नता सह. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा अशा प्रसादाच्या स्थितीमध्ये पोहोचते तेव्हा नेमकं काय घडत असतं? त्याचं मन ॲक्टिव्ह असतं. म्हणजे जरी तो आपल्याला उदासीन कदाचित बसलेला दिसेल आपल्याला, पण तो प्रसन्न असतो, तो शांत असतो,
आणि त्याचं मन ॲक्टिव्ह असतं, पॅसिव्ह झालेलं नसतं. आणि म्हणूनच जेव्हा कधी काही लोक आमच्याकडे काही सल्ल्याकरता येत असतात, तर जर त्याच्या काही मानसिक समस्या असतील तर त्याच्या वेदांताच्या दृष्टीने त्याच्या मनाला योग्य पद्धतीने वळण देण्याचे प्रयत्न रामकृष्ण मिशनचे साधू करत असतात, किंवा जे चांगले सायकोलॉजिस्ट असतात औषधं देऊन त्याला झोपवणे हे 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 काही केसेसमध्ये ते आवश्यक असेल, पण त्या पद्धती काही योग्य नाही आहेत. तर असू देत, तो आपला विषय नाही आहे. आता विषय निघाला म्हणून मी तुमच्यापुढे तो मांडला. पण ट्रँक्विलिटी, सतत प्रसन्न राहणे आणि शांत राहणे, उदासीन राहणे, उदासीन म्हणजे विषयांच्या प्रति उदासीन राहणे, हा झाला त्या आध्यात्मिक प्रसन्नतेचा पहिला भाग. दुसरा म्हणजे कोणता? आपण शारदानंदजी महाराजांची शांतपणा बघितलं होतं की ते किती शांत आणि नेहमी प्रसन्न असायचे, किती कामं करायचे. उद्बोधनला तर ते लीला प्रसंग लिहित होते, रामकृष्ण मिशनचे सेक्रेटरी होते आणि माताजींची सेवा करायचे सगळ्यात मोठं म्हणजे, आणि त्या केंद्राचे अध्यक्षसुद्धा होते आणि अनेक कामं करायची, अनेक लोकांना भेटायचे, पण त्यांचे ते मनामध्ये कधी उद्विग्नता यायची नाही. त्याला म्हणतात ट्रँक्विलिटी ऑफ द माइंड. दुसरं जे प्रसन्नताची जी खूण आहे ती म्हणजे ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? पारदर्शकता. काय याचा अर्थ आहे की पहा, एक आधी उदाहरण घेऊया आणि नंतर मग आपण त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया की हे दुसऱ्या ट्रान्सपरन्सी, पारदर्शकतेचा काय अर्थ आहे. की कल्पना करा, आपण एका खूप मोठ्या एका तलावाकाठी आहोत आणि तलावाचं पाणी एकदम स्वच्छ आहे आणि अचानक तिथे वारं वाहू लागलं, आणि वारं वाहल्यानं काय होते की त्या पाण्यावरती तरंगा उमटतात. तर तरंगा उमटल्याने त्याचं जे तळ आपल्याला दिसत होतं ते दिसणार का? नाही. तर जेव्हा साधक प्राथमिक अवस्थेमध्ये असतो तर त्याचं चित्त कसं असतं? त्या चित्तावरती अनेक प्रकारच्या तरंगा विषयांच्या हे सतत उमटत असतात, आणि त्याच्यामुळे काय होत असतं की त्याच्यावरती जे काही प्रतिबिंब पडत असतो चित्तावरती, तो स्पष्ट दिसत नसतो किंवा दिसतच नसतो. आपण जे आता उदाहरण घेतलं, खरं तर हे उदाहरण स्वामी विवेकानंदांनी राजयोगमध्ये दिलेलं आहे की आपलं मन किंवा चित्त कसं आहे? एका पाण्याच्या तलावासारखं आहे, आणि त्या तलावामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब बघायचं आहे किंवा रात्रीच्या वेळेस चंद्राचं प्रतिबिंब बघायचं आहे. पण जर सतत वारं वाहत असलं तर त्या पाण्यावरती ते शांत राहणार नाही, सतत त्याच्यावरती काही ना काही उमटत असणार, म्हणजे लाटा. तर आपल्याला ते प्रतिबिंब चांगलं दिसणार नाही, किंवा आपल्याला तळ जरी बघायचं असेल तर तळसुद्धा बघू शकणार नाही आपण. पण जेव्हा वारं वाहणार नाही तेव्हा काय होईल? प्रतिबिंब बघायचा असेल सूर्याचा किंवा चंद्रमाचा, ते सुद्धा बघू शकतो, किंवा जर आपल्याला तळ बघायचं असेल तर शांत जेव्हा पाणी असतं तेव्हा ते पण बघू शकतो आपण. तर हे उदाहरण देऊन याला म्हणतात ट्रान्सपरन्सी. चित्त आपल्या एखाद्या तलावासारखं आहे. जेव्हा या चित्तावरती विषय वासनाचं चिंतन साधक संपूर्णपणे बंद करणार, तर त्या चित्तावरती या लाटा उमटणार नाही, आणि लाटा उमटणार नाही तर काय होईल की आत्मतत्वाचं प्रतिबिंब जे चित्तावरती पडत असतं. पहा, आपल्या अंतःकरणाचे 4 भाग असतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यामध्ये चित्तच हे कसं एक भाग असतं की त्याला आत्मतत्वाला तो प्रतिबिंबित करू शकतो, पण त्याच्यावरती सतत वासनांच्या लाटा, संस्कारांच्या लाटा, कर्माच्या लाटा उमटत असतात, म्हणून ते सतत डिस्टर्ब असतं, आणि म्हणून आपल्याला आत्मतत्वाचं प्रतिबिंब त्याच्यावरती उमटत नसतं. तर जेव्हा साधक प्रसन्नतेला प्राप्त करतो, आपण जी चर्चा जिथून सुरू केलेली आहे, तर तेव्हा काय होतं की ती प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे काय? पहिलं म्हणजे मनाला शांतता प्राप्त होते, प्रसन्नता प्राप्त होते. दुसरं ट्रान्सपरन्सी, म्हणजे चित्त एकदम शांत होतं.
एकदम शांत होतं. पण तरीसुद्धा चित्त शांत जरी झालं तरीही ज्याला म्हणतो की प्रज्ञा स्थित झालेली आहे, स्थितप्रज्ञ झालेला आहे साधक, असं सांगता येत नाही. हे आपण लक्षात ठेवायचं. तर आपण 3 गुणांची चर्चा, 3 म्हणजे क्वालिटीची चर्चा करत आहोत की एखाद्या माणसाला आध्यात्मिक प्रसन्नता प्राप्त झाली या श्लोकाप्रमाणे तर काय काय होत असतं. पहिलं म्हणजे तो त्याच्या जीवनात ट्रँक्विलिटी येते, दुसरं ट्रान्सपरन्सी येते आणि तिसरं ट्रान्झंडन्स. ट्रान्झंडन्स म्हणजे काय? ट्रँक्विलिटी आली, शांतता आली, प्रसन्नता आली, चित्त शुद्ध झालं, शांत झालं, तर त्यांनी काय होतं की त्या साधकाचं मन ईश्वराकडे सतत धाव घेत असतं. त्याला काहीतरी ज्याला म्हणतो की ईश्वराचं एक ज्याला म्हणतो की अंधुक असा काहीतरी, खूपच अंधुक असा काहीतरी अनुभव होत असतो आणि तो अनुभव त्याच्या मनाला अजून या सर्व लौकिक सुखापासून अजून दूर खेचतो आणि तो ईश्वराकडे जात असतो. त्याचे पाऊल ईश्वराकडे अजून जास्त जात असतात. त्याला म्हणतात ट्रान्झंडन्स. तर जेव्हा साधक या प्रसन्नतेला, आध्यात्मिक प्रसन्नतेला प्राप्त होत असतो, ट्रँक्विलिटी, ट्रान्सपरन्सी आणि ट्रान्झंडन्स ह्या 3 गोष्टी त्याला लाभत असतात. आणि जसं जसं ट्रान्झंडन्स त्याचं वाढतं, पुन्हा ट्रँक्विलिटी वाढते, पुन्हा ट्रँक्विलिटी वाढली की पुन्हा ट्रान्सपरन्सी वाढते, पुन्हा ट्रान्सपरन्सी वाढली की त्याचं मन अजून वरती जातं, अजून ट्रान्झंडन्स वाढतं. हा चक्र सतत चालत असतो आणि तो प्रसन्नतेच्या या स्थितीमध्ये अजून पुढे पुढे जातो आणि असं करता करता तो स्थितप्रज्ञ होतो. पण ही स्थिती प्रसन्नतेची, ही स्थितप्रज्ञ स्थिती नाही आहे. हा एक टप्पा आहे या प्रवासातला, हे आपण मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. तर या 3 गोष्टी आपल्यापुढे मांडायच्या होत्या. तर हा 64वा श्लोक, त्याची चर्चा इथेही पूर्ण होत आहे. आता आपण 65वा श्लोक आधी वाचूया आणि मग त्याचा अर्थ वाचून त्याच्या पुढे त्याचं विवेचन चालू करूया. त्याच्याच संदर्भातला हे आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानि रस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. पहा, प्रसाद प्राप्त झाल्याने काय काय होतं हे सांगितले गेलेलं आहे. प्रसादाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय काय बदल घडतो. म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरती आधी प्रसन्नता ही स्थिती प्राप्त झाली, त्याच्याच पुढची टप्पा म्हणजे काय, हे स्थितप्रज्ञ किंवा ईश्वरप्राप्तीची स्थिती आहे असं सांगतात की प्रसन्नचेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. परमात्म्यामध्ये तो उत्तम प्रकारे स्थित होतो हे सांगितलं आहे. पण प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर नेमकं अजून काय काय घडतं त्याच्या जीवनामध्ये, त्या मधल्या स्टेजमध्ये, तर हे सांगतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. इथे एक गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. प्रसन्नता ही स्थिती ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर, स्थितप्रज्ञाच्या मार्गावरती त्याच्या आधीचा टप्पा आहे, स्थितप्रज्ञ झालेला नाही आहे. पण प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर काय होतं, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. त्या साधकाचं जीवनातून सर्वे दुःख नाहीशे होतात. आता मोठा हा एक पेच प्रसंग निर्माण झाला. जीवनातून सर्व दुःख तर आपल्याला पण नाहीसे करायचे आहेत.
कंटाळलो आहे आपण या सगळ्या जीवनाला, कितीही सुखसुख आहेत पण दुःख पण तर आहेत, आणि प्रसन्नता प्राप्त झाली तर सर्व दुःख नाहीसे होतात. याचा काय अर्थ? हे पहा, याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्या कर्माचे फळ ते तर आपल्याला भोगावे लागणारच आहे, मागच्या जन्माचे आणि या जन्माचे सुद्धा. म्हणजे कपाळी जे काही दुःख आहे ते येणारच. कपाळी जे दुःख आहे ते येणारच, पण प्रसन्नता, आध्यात्मिक प्रसन्नता प्राप्त झाल्याने आपलं चित्त विभ्रांत होत नसतं. खरं म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्याचा म्हणजे आध्यात्मिक ॲटिट्यूड, आध्यात्मिक दृष्टिकोनचा सर्वात मोठा जर काही फायदा जो म्हणजे आपल्या स्तरावरती आपण जर चर्चा केली तर काय आहे? तसं तर आध्यात्मिक आपण ॲटिट्यूड घेऊन जगत आहोत. कशामुळे? कोणत्या कारणामुळे? की आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची आहे. पण या मार्गावरती चालत असताना आज जर कोणी विचारलं की तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय लाभला, तर आपण हे म्हणू शकतो की बाबा आता दुःख, मला काही फार दुःख वाटत नाही, अजून एकदम ती स्थिती नाही आलेली आहे, पण आधीपेक्षा तर फार बेटर आपण आहोत, हे नक्की सांगू शकतो आपण. जेव्हापासून आपल्याला ठाकूरांनी आश्रय दिला आहे तेव्हापासून, हे तर सगळ्यांना मान्य नक्की असणारच. तर म्हणण्याचा अर्थ काय की प्रसन्न चेतसो प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते, की आपल्या कर्मामुळे जे दुःख येणार ते तर येणारच, पण त्यातून काय घडणार आहे? त्यातून घडणार असं आहे की ते दुःख, त्यातून आपलं चित्त विभ्रांत नाही होणार. आणि चित्त विभ्रांत नाही होणार म्हणजे काय होणार? की ते दुःख आपल्याला दुःख नाही वाटणार. आणि या संदर्भात जर चर्चा करायची असेल तर पहा, भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात सुद्धा तर किती दुःख आले. जन्मच घेतला प्रभूंनी तर एक अत्यंत दरिद्र कुटुंबामध्ये. जरी आध्यात्मिक त्यांची पातळी होती आणि तिथे येण्याचे अनेक कारण वगैरे आहेत, तो भाग सोडून द्या. आपण या श्लोकाची चर्चा करत आहोत. आणि दुःख कसं असतं पहा. लहानपणी वडील गेले, त्याच्यानंतर त्यांचा खूप लाडका तो अक्षय नावाचा एक मुलगा होता, तो गेला. परिवर्ती जीवनात त्यांची आई, त्यांनी पण देह ठेवला. रामकुमार गेले, त्यांची वहिनी म्हणजे रामकुमारची पत्नी त्या वारल्या. हे किती सतत दुःख, पण प्रत्येक गोष्टीला ठाकूरांनी फेस केलं. माताजींच्या जीवनामध्ये तर शृंखलाच आहे. विपन्न परिस्थितीमध्ये जन्म झालेला, त्याच्यानंतर सतत अपमान किंवा समाजाच्या बोचक्या आणि विषारी टिप्पणी, इसा नवरा वेडा, इसा नवरा वेडा. आता त्या लोकांना काही स्थिती कळत नव्हती ठाकूरांची, पण हे सगळे दुःख, हा सगळा अपमान, या सगळ्या विषारी जहरी टीका टिप्पणी किती माताजींनी सहन केल्या. दक्षिणेश्वरी आल्या तरी काही फार सुखचैन नव्हतं. रिधू सतत अपमान करायचा, सतत अपमान करायचा. त्याला वाटायचं की त्याच्यासारखी सेवा कोणी करू शकत नाही. पुन्हा संसार बघितला नहबतचा तर ते सगळं तुम्ही वाचलेलंच आहे. पण तरी सुद्धा माताजी इतक्या प्रसन्न कशा असायच्या? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. हे पहा, म्हणून लीला प्रसंग या ग्रंथामध्ये स्वामी शारदानंदजी एक गोष्ट खूप छान बोलतात की पहा, भगवान श्रीरामकृष्ण आणि मा शारदा देवी यांचं चरित्राचं अध्ययन करतो ना आपण, तर अवतार म्हणून त्यांना श्रद्धा करायची, पण जेव्हा त्यांच्या चरित्राचं अध्ययन करतो ना, तर एक मानव आणि मानवी म्हणून त्यांच्या चरित्राचं अध्ययन करायचं. का करायचं? इतकं दुःख सहन केलं, अहो ते अवतार होते. म्हणजे असं एक कारण देऊन आपण स्वतःची समजूत घालून घेतो. आणि मग त्यांनी काय घडतं की आपली जी प्रगती असते ती कुठेतरी कुंठून जाते की अरे बाबा हे सगळं सहन करणं हे म्हणजे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. आणि ते त्यांनी सहन केलं म्हणजे काय? ते अवतार आहे.
म्हणून लीला प्रसंगमध्ये इतकी अद्भुत पुस्तके ना, ते याला म्हणतो की ग्रंथांचा ग्रंथ आहे लीला प्रसंग, म्हणजे अद्भुत आहे. ते स्पष्ट सांगतात की ठाकूर माताजी स्वामीजींना आपण श्रद्धा केली पाहिजे अवतार म्हणून, पण जेव्हा त्यांचा चरित्राचं अध्ययन करतो तर त्यांना मानव समजूनच केलं पाहिजे. का? त्यातून आपल्याला मग इन्स्पिरेशन मिळतं की अरे जर यांनी सहन केलं तर मला सहन न करायला काय झालं, यांनी साधना केली तर मला साधना न करायला काय झालं. तर माताजींचं जीवन जर बघितलं, संपूर्ण जीवन जर बघितलं, ठाकूरांच्या लीला संवरणानंतर सुद्धा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत माताजींनी इतकं सगळं सहन केलेलं आहे. म्हणजेच काय की प्रसन्नता, आध्यात्मिक प्रसन्नता त्यांच्या जीवनात होती, पण त्यांचे दुःख कष्ट काही कमी नाही झाले, पण त्यांचं चित्त कधी विभ्रांत झालं नाही. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. पहा, 3 प्रकारचे दुःख अध्यात्मशास्त्र सांगतं की ते आपल्या जीवनात आपल्याला सामोरं जावं लागतं. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. काय आहे थोडक्यात समजून पुढे जाऊया, कारण की एकदा प्रसन्नता प्राप्त झाली तर या 3ही प्रकारचे दुःखांचा नाश साधकाच्या जीवनात होत असतो. नाश होतो म्हणजे पुन्हा सांगू इच्छितो, दुःख तसेच असतात, पण आपल्या मनाची स्थिती उंचावलेली असते म्हणून ते दुःख वाटत नाही. आधी भौतिक म्हणजे आपल्या शरीराला घेऊन रोगशोक होत असतो, आपल्याला काहीतरी ॲक्सिडेंट होतो, तर यातून जे दुःख निर्माण त्याला म्हणतात आधी भौतिक. आधी दैविक म्हणजे काय की जे देवतांनी आपल्याला दिले दुःख. देवतांनी दिले म्हणजे अर्थात ते आपल्या कर्मानेच आपण घडवलेलं असतं. पण समजा एखाद्या वर्षी खूप पाऊस झाला आणि बरंच काही नुकसान झालं आपलं, किंवा एखाद्या वर्षी पाऊसच नाही झाला त्यानेसुद्धा नुकसान झालं, म्हणजे जे निसर्गाचा प्रकोप असतो त्याला म्हणतात आधी दैविक. आणि तिसरं आध्यात्मिक. म्हणजेच काय की जेव्हा सगळं काही चांगलं आहे पण साधनेकरता आपलं मनच आपल्याला साथ देत नाही आहे, म्हणजे जे दुःख कष्ट किंवा आपलं मनच आपल्या विरुद्ध जात आहे, प्रलोभनाकडे धावत आहे, साधना गेली तिकडे दूर, किंवा मनामुळेच आपण काहीतरी एक अशी चूक करून बसलोय घोड की त्याचे आपल्याला खूप परिणाम भोगावे लागत आहेत. तर असे मनाच्या माध्यमातून जे दुःख उपजत असतात त्याला म्हणतात. अनेक लोक काहीतरी कल्पना करून त्यांनी माझ्याकडे असं का बघितलं, त्यांनी मला असंच म्हटलं असेल, म्हणजे अशा मनाचे ते अनंत प्रकारचे दुःख आहेत. तर हे सगळे दुःख मोडत असतात आध्यात्मिक. तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक या 3 प्रकारचे दुःख साधकाला सोसावे लागतात. पण जेव्हा प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते, की जेव्हा आपल्या जीवनात आध्यात्मिक प्रसन्नता येते तर ह्या 3ही प्रकारचे जे दुःख असतात ना हे येतात, पण ते आपल्याला आपली स्थिती उंचावलेली असते म्हणून ते आपल्याला दुःख देत नसतात, म्हणजे त्रास होत नाही त्याचा. कसं बंधू भगिनींनो की पहा की आपल्या मनामध्ये आसक्ती किंवा रागद्वेष असतो. या रागद्वेषामुळे काय होतं, दुःख देतं आणि सुख देतं. पहा, आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे, आपण साधक आहोत, तर आपल्या जीवनामध्ये काय आहे की आसक्ती अजून गेलेली नाही आहे, रागद्वेष गेलेला नाही आहे, इंद्रियांमधून पण नाही गेलेला आहे आणि मनातून पण नाही गेलेला आहे, प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख जेव्हा येतो तो दुःखी करतो, सुख येतं सुखी करतो, अपमान झाला दुःखी होतो, प्रशंसा केली सुखावतो. हे सगळं आसक्तीमुळे होत असतं. पण हेच जर आपण आसक्ती नाहीशी केली तर काय होईल, आपण प्रसादाच्या स्थितीला, प्रसन्नतेला प्राप्त होऊ आणि मग दुःख दुःखी नाही करणार, सुख सुखी नाही करणार, या दोन्हींच्या पलीकडे निघून जाऊ आपण. साधारणपणे काय होत असतं की आपल्या इंद्रिय जे आहेत बंधू भगिनींनो, यांच्यामध्ये खूप रागद्वेष भरलेला आहे. रागद्वेष म्हणजे आसक्ती.
आणि त्याच्यामुळे काय होत असतं की ते सतत या प्रकृतीशी संपर्क ठेवतात आणि प्रकृतीशी संपर्क ठेवून, या संसाराशी संपर्क ठेवून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. याला म्हणतात सुखाची लालसा. थोडं टेक्निकल आहे, पण काही विशेष, काही अवघड नाही आहे. आपलं मन आणि आपल्या इंद्रिया यांच्यामध्ये रागद्वेष भरलेला आहे. त्या रागद्वेषामुळे काय होत असतं की ते सतत या प्रकृतीशी संबंध बनवू इच्छित असतात. का? कारण की सुखाची लालसा आहे. आणि मग ती लालसा पूर्ण नाही झाली तर मग दुःख. म्हणून जर आपण आपल्या मनातून आणि इंद्रियांतून जर ही लालसा, ही रागद्वेष काढला, मी हे मुद्दाम का म्हणतोय, याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, रागद्वेष वियुक्त आहेस तू. हे दोन्ही श्लोक फार इंटरकनेक्टेड आहे बरं, म्हणून मी हा मुद्दा उचलला आता, की इंद्रियांमध्ये जो असलेला रागद्वेष आणि विधेयात्मा म्हणजे आपल्या सध्या आपल्या हे जे आहे काय म्हणतात त्याला अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये अजून आसक्ती आहे, त्याला विधेयात्मामध्ये बदलायचं आहे. आपल्याला इंद्रियांना रागद्वेष वियुक्त करायचं आहे. तेव्हा काय होईल, ती आसक्ती एकदा निघून गेली त्या इंद्रियातून आणि अंतःकरणातून, तर आपल्या इंद्रियामध्ये जे लालसा आहे आज आणि ती धावत आहे सतत बाहेर प्रकृतीशी संबंध बनवायला, तसं करणार नाही. आणि एकदा तसं नाही करणार तर मग सुखाची लालसाच नाही आहे तर दुःख येणारच नाही. आणि जरी आलं तरी ते दुःख दुःखी नाही करणार. कसे बंधू भगिनींनो, की आपलं जे आत्मस्वरूप आहे ते मुळात आनंदमय आहे. त्याची अनुभूती आपल्याला का होत नाही, तर आपलं अंतःकरण मलिन आहे, वासनांनी संस्कारांनी लडबडलेलं आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं की चित्त हे असं एक तत्व आहे की हे आत्मतत्वाला त्याचं प्रतिबिंब ते त्याच्यावरती उमटू शकतं. आणि प्रतिबिंब एकदा उमटलं की म्हणजे तोच आत्मसाक्षात्कार, तोच स्थितप्रज्ञाची लक्षणं. पण वासनांमुळे आपलं चित्त नेहमी अस्थिर असतं, चंचल असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रतिबिंब उमटत आहे. आत्ता पण प्रतिबिंब आत्ता पण उमटत आहे, म्हणून मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. या शरीरामध्ये चैतन्य सध्या का खेळत आहे, कारण की त्या आत्मतत्वाचं चैतन्य माझ्या चित्तावरती उमटत आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळी प्राणशक्ती वगैरे खेळत आहे. मी बोलत आहे, आपण सर्वजण ऐकत आहात, पण त्याचा अनुभव का होत नाही आहे, कारण की ते प्रतिबिंब आपल्याला अनुभवात येत नाही आहे वासनांमुळे. पण जसं ते चित्त शांत होईल, ट्रान्सपरन्सी, तेव्हा नक्कीच त्याचा प्रतिबिंब, त्याचा अनुभव आपल्याला येईल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्या चित्तातून आणि इंद्रियांतून रागद्वेष नेहमी करता निघून जाईल. म्हणजे काय की वासनांचा त्याग केला. आता पहा, प्रसादाच्या स्थितीपासून आता आपण थोडं एक पाऊल पुढे टाकतोय. प्रसादाची स्थितीमध्ये काय झालं होतं, आपण बघितलं होतं की ती स्थिती स्थितप्रज्ञाची नव्हती, ती प्रसन्नतेची होती. त्याच्यामध्ये आपल्याला प्रसन्नता लाभली होती, चित्त शांत झालेलं होतं, ट्रँक्विलिटी आली होती, ट्रान्सपरन्सी आली होती, मन ऊर्ध्वगती त्याला मिळाली होती, पण ईश्वरप्राप्त झालं नव्हतं. तर ते ईश्वरप्राप्त आता कसं होणार, तर ते सांगतात आहे, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्य अवतिष्ठते. म्हणजे काय, प्रसन्न चेतसो ह्याशु प्रसादास्तु प्रसन्नता. आचार्य शंकर म्हणतात की रागद्वेषांनी पूर्णपणे जेव्हा मुक्त होऊन जाऊ आणि फक्त आपण अवर्जनीय कर्म करणारेच होऊ, जसे ठाकूर करायचे, अवर्जनीय कर्मच करायचे, बरोबर. आणि रागद्वेष पूर्णपणे निघून जाईल जेव्हा आपल्या जीवनातून विषयांप्रती आसक्ती संपूर्णपणे निघून जाईल. त्या दिवशी काय होईल की आपल्याला आपली ही जी प्रसन्नता आहे ही स्थितप्रज्ञतामध्ये बुद्धिपर्य अवतिष्ठते. स्थितप्रज्ञ काय होईल,
की त्यातून आपली प्रसन्नता प्राप्त झाली. त्याच्यानंतर आपण काय केलं की आपल्या मनातून रागद्वेष पूर्णपणे काढून टाकला, विषय वासना पूर्णपणे काढून टाकली, आसक्ती पूर्ण निघून गेली. तर ती बुद्धी म्हणजे चित्त शांत झालं की बुद्धीसुद्धा शांत होईल. आणि बुद्धी एकदा शांत आणि स्थिर झाली रे झाली की ती कशात स्थिर होईल? कारण की ट्रान्झंडन्स आपण ऑलरेडी करतच आहोत. आपलं जे आपली मन जे आहे ते सारखं सारखं वरती चाललंच आहे. जसं जसं अजून वरती चाललं आहे तशी तशी आसक्ती पण कमी होत चाललेली आहे. आणि एक स्थिती अशी येईल की तो म्हणजे ते मन बुद्धी पर्यवतिष्ठते, की ती बुद्धी ईश्वरामध्ये स्थिरच होऊन जाईल. याचं अजून एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं बंधू भगिनींनो, तर पहा, आपले सायंटिस्ट लोक सॅटेलाईट सोडतात बघा. ते सॅटेलाईट पडत का नाही? कारण की त्याला त्या अशा गतीने सोडतात की ते ग्रॅव्हिटेशनचा जो प्रभावी क्षेत्र असतो त्याच्या तो पलीकडे निघून जातो एका विशिष्ट स्पीडने सोडल्याने. पण त्यांनी काय होतं, त्या विशिष्ट स्पीडने सोडल्यानंतर एकदा त्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर ते गेलं, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या बाहेर गेलं ते रॉकेट की सॅटेलाईट, मग तो खालती येतच नाही. बिलकुल एक्झॅक्टली तसं होत असतं. आणि ते सॅटेलाईट सोडतात कसं की गॅस जमिनीवरती तो सॅटेलाईट इतक्या जोराने मारतो, तो रॉकेट इतक्या जोराने मारतो की त्याच्या फोर्सने तो रॉकेट वरती जातो. पहा, दिस इज एक्झॅक्ट एक्झाम्पल बंधू भगिनींनो, की इतक्या प्रेशरनी तो रॉकेट ज्याच्यावरती सॅटेलाईट बांधलेला असतो तो काय करतो, इतक्या प्रेशरनी तो जमिनीवरती गॅस मारतो की त्या प्रेशरनी तो रॉकेट वरती जातो. आणि त्याची स्पीड अशी मेंटेन करतात कॅल्क्युलेशन करून की तो एका विशिष्ट स्पीडच्या वरतीच असतो. आणि मग ते एक तो अंतर क्रॉस केल्यानंतर ग्रॅव्हिटेशन तो बाहेर निघून जातो. तर आपण काय केलं पाहिजे, त्या आसक्तीला इतक्या जोराने आपटलं पाहिजे की त्याच्या फोर्सने सगळे आपली आसक्ती पण खालती गेली पाहिजे. आणि ट्रान्झंडन्स, ट्रान्सपरन्स आणि ट्रँक्विलिटी ही इतक्या वरती जाईल की आपण या ज्याला म्हणतो की या लौकिक आकर्षणापासून नेहमी करता दूर होऊन जाऊ. आणि काय होईल, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. मग आपली बुद्धी नेहमी करता त्या ईश्वराच्या चरणी स्थित होऊन जाईल. हा त्याचा मागचा हा भाग आहे. कारण की त्या चित्ताला कुठेतरी ठेवायचं आहे ना. आत्तापर्यंत आपण प्रयत्न करत होतो, उचलायचो, थोडं खालती यायचं, उचलायचो, खालती यायचा. पण एकदा जर तो पोहोचला, ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर निघाला रॉकेट, की बस दिल्ली जिंकली आपण. एकदा जर ते मन त्याच्यातून पूर्णपणे आसक्ती रागद्वेष निघून गेलं फोर्सफुली एकदम, की त्यांनी एकदा झेप घेतली. पहा की मनाला किंवा चित्ताला कुठेतरी स्थित करायचं आहे. जसं सॅटेलाईट आपल्याला त्या ऑर्बिटच्या बाहेर स्थित करायचं आहे, तर त्या चित्ताला कुठे स्थित करायचं आहे, ईश्वरामध्ये. आणि तेच त्याचं खरं स्थान आहे. त्याला म्हणतात स्वस्थ. आचार्य शंकर भाष्यामध्ये ज्यांचं चित्त ईश्वरामध्ये स्थित झालं आहे त्याला म्हणतात स्वस्थ. का? कारण की आपल्या मनाचं किंवा चित्ताचं खरं स्थान काय आहे, तर ईश्वरच आहे. ईश्वरस्थ, ब्रह्मस्थ, ते त्याचं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून जेव्हा ब्रह्मस्थ म्हणजे त्याचं ते खरं स्वरूप असल्याने आत्मस्थ म्हणजे काय, तो स्वमध्ये स्थित झाला. आत्तापर्यंत तो विषयांमध्ये स्थित होता, पण ते त्यांनी सोडले, रागद्वेष सोडले. आणि आता स्वतःचं जे स्वरूप आहे आत्मा किंवा ब्रह्म, त्यात तो स्थिर झाला. म्हणजे काय, स्वस्थ, स्वमध्ये स्थित झाला. ते चित्त ते त्याचं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात की आचार्य म्हणतात की इथे जो शब्द वापरला आहे प्रसन्न चेतसो ह्याशु, तर प्रसन्न चेतस या शब्दाची व्याख्या करताना आचार्य म्हणतात की ज्याचं चित्त स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे नेमकं काय,
जे आत्मस्थ झाले आहेत, जे ब्रह्मस्थ झाले आहेत, जे आत्मस्थ झाले आहेत, जे ब्रह्मस्थ झाले आहेत, कारण की आत्मा किंवा ब्रह्म हे आपलं खरंच स्वरूप आहे. उत्तराखंडमध्ये मी सांगितली ही घटना, पण पुन्हा सांगू इच्छितो की जेव्हा साधू एकमेकांना भेटतात, उत्तराखंडची परंपरा आहे, तर ते एकमेकांना काय म्हणतात, नमो नारायण स्वामीजी. आणि असं म्हणून जे वरिष्ठ असतात ते कनिष्ठला विचारतात, क्या आप स्वस्थ तो हैं? आता साधारणपणे आपण काय म्हणतो, स्वस्थ म्हणजे फिजिकल बॉडी फिट आहे की नाही, पण तसा त्यांचा अर्थ नसतो. त्यांचा अर्थ असा असतो की तुमचं मन स्वतःमध्ये स्थित आहे की नाही, ईश्वरामध्ये स्थित आहे की नाही, इकडे तिकडे भटकत तर नाही आहे ना विषयांमध्ये. म्हणजे अशी ती पृच्छा करतात कौतुकापोटी किंवा काळजीपोटी की काय, म्हणजे साधन भजन ठीक आहे की नाही, विषयांकडे तर काही चिंतन नाही करते ना तू. हे म्हणजे एक पृच्छा करण्याकरता किंवा उत्साह देण्याकरता ते विचारतात, वरिष्ठ विचारतात कनिष्ठांना, बरं, क्या आप स्वस्थ तो हैं, म्हणजे स्वतःमध्ये स्थित आहात ना, मन भरकटत नाही आहे ना. तर तो स्वस्थचा अर्थ काय, प्रसन्न चेतस. म्हणजे अर्थात इथे जो शब्द वापरला आहे भगवानांनी, तो ईश्वरामध्ये ज्याचं मन, ज्याची बुद्धी स्थित झालेली आहे त्या अर्थाने. आणि उत्तराखंडमध्ये विचारतात की बाबा कमीत कमी तुझं मन भरकटत तर नाही ना, जरी तुला ईश्वर लाभ जरी झाला नसेल हरकत नाही, पण तू विषयामध्ये तर भरकटत नाही आहे ना, हे एक कन्फर्म करण्याकरता ते तसं विचारतात. तर प्रसन्न चेतस या शब्दाची व्याख्या करत असताना आचार्य शंकर भाष्यामध्ये म्हणतात गीतेच्या की ज्याचं चित्त स्वस्थ आहे, स्वमध्ये स्थित आहे, स्वमध्ये म्हणजे आत्मस्थ आहे किंवा ब्रह्मस्थ आहे, अशाला म्हणतात प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. जर एखाद्या साधकाची बुद्धी, क्षमा करा, चित्त जर स्वस्थ नसेल तर मग कुठे असेल, मग कुठे ना कुठेतरी थोडंफार विषयाप्रती आसक्ती आहे. विषयाप्रती आसक्ती आहे म्हणजे काय की अजून जितकं ट्रान्झंडन्स, जितकं उदासीनता झाली पाहिजे, उत आसीन तितकी झालेली नाही आहे, अजून साधनेची आवश्यकता आहे, हे एकदम स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतं. तर जेव्हा आपल्या जीवनातून बंधुभगिनींनो रागद्वेष पूर्णपणे नाहीसे होतात, आसक्ती पूर्णपणे नाहीशी होते, तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते, मन शांत होतं, प्रसन्नता प्राप्त होते. आणि नंतर जेव्हा आपण विषयांचा संपूर्णपणे त्याग करतो, आसक्तीचा पूर्णपणे त्याग करतो, तेव्हा आपण स्वस्थ होतो, आत्मस्थ होतो, ब्रह्मस्थ होतो, आणि तोच आपला मूळ स्वभाव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण चर्चा करत असताना पहा, प्रसन्नताची बरीच चर्चा केली, पण इथे मी आध्यात्मिक प्रसन्नता आणि लौकिक प्रसन्नता, कारण की आपण हा शब्द वापरत असतो आणि याच्यामध्ये नेमकं काय अंतर आहे, आणि हे फार महत्त्वाचं आहे, म्हणून त्याची थोडी चर्चा करू इच्छितो. का, कारण की नाही तर काय होत असतं की साधारण प्राथमिक स्तरावरती हे प्रसन्न शब्द ऐकल्यानंतर आपल्याला जी प्रसन्नता आपण उपभोगत असतो तीच प्रसन्नता ही वाटत असते. तर नेमकं काय अंतर असतात आणि थोडंसं काही एक दोन उदाहरणं घेऊन त्याची थोडी चर्चा करून मग आपण पुढे जाऊया. तर पहिला जो लक्षण आहे बंधुभगिनींनो, की लौकिक जे आपल्याला सुख मिळत असतं ना, त्याला प्रसन्नता आपण समजतो, पण लक्षात घ्या त्याच्याबरोबर नेहमी दुःख हे जोडलेलं असतं. किंबहुना अनेक जे जागरूक साधक आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की या जीवनामध्ये फार थोडं सुख आहे, फार थोडी प्रसन्नता आहे लौकिक, आणि त्याच्याबरोबर फार मोठं दुःख असतं. पण आध्यात्मिक प्रसन्नता कशी असते, ही नेहमी आनंद देणारी असते, आणि एकदा ती प्रसन्नता प्राप्त झाली की त्यातून ती ढळत नसते. का, कारण की दुःख येतात पण चित्त विभ्रांत होत नाही ना.
ठाकूर महाराजांच्या जीवनात दुःख काही कमी झालेलं नाही, पण त्यांचे चित्त कधी विभ्रांत झाले नाही किंवा त्यांनी कधी आक्रोश केला नाही जसे साधारण लोक करत असतात. हा एक फार मोठा अंतर आहे लौकिक प्रसन्नता आणि आध्यात्मिक प्रसन्नतेमध्ये. लौकिक प्रसन्नता ज्याला म्हणतो आपण, खरं त्याला सुखच म्हटलं पाहिजे, ती प्रसन्नता नसतेच, पण तरी ठीक आहे मी तो शब्द वापरतोय. ते नेहमी विषयांना घेऊन असते, मनाच्या स्थितीला घेऊन असते. काहीतरी मला माझ्या ज्याला म्हणतो की काही माझे आवडते विषय मला मिळाले आणि मी प्रसन्न झालो, पण ती तात्पुरती असते, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. किंवा माझ्या मनाप्रमाणे तुम्ही वागलात तर मी लागलीच प्रसन्न होतो. पण आध्यात्मिक प्रसन्नता या सगळ्यांपेक्षा वेगळी असते. एक ती तात्पुरती नसते आणि ती विषयरहित असते. विषयांवरच्या तिचा काहीही संबंध नसतो आणि मनाच्या स्थितीपासून सुद्धा त्याचा काही संबंध नसतो. मनाचे म्हणजे आवडता आलं काय, नावडता आलं काय, काहीही त्यांनी फरक पडत नसतो. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं की लौकिक प्रसन्नता ही नेहमी उद्विग्नता, उत्सुकता, एक्साइटमेंट, मनाला ज्याला म्हणतो ना की उच्छृंखलसारखा करत असते. पहा मी काय काय शब्द वापरतोय, याच्यामध्ये एक प्रकारचा उच्छ्वास असतो, एक्साइटमेंट, उत्सुकता काहीतरी असते, उच्छृंखलता ज्याच्यामध्ये असते. पण लौकिक म्हणजे आध्यात्मिक प्रसन्नता असते याच्या विपरीत त्याच्यामध्ये प्रशांती असते, खूप प्रशांती असते. पहा ठाकूरांना कधी ईश्वरीय उन्माद त्यांच्या जीवनात बघायला मिळतो, पण ईश्वरी उन्माद हा फार वेगळा आहे बरं. कारण की तो कधी म्हणजे त्यातून कोणाची हानी होत नसते. पण हे जे लौकिक उन्माद जो असतो, एक्साइटमेंट, ही फार मोमेंटरी असते आणि ती लौकिक एक्साइटमेंट संपली की मनुष्य धाडकणी खालती कोसळतो आध्यात्मिकरित्या. हे फार त्याचं म्हणजे भयंकर डिसएडव्हान्टेज आहे किंवा फार मोठा एक धोका आहे. तर आध्यात्मिक जीवनामध्ये, आध्यात्मिक प्रसन्नतेमध्ये एक्साइटमेंट अशी नसते, प्रशांती असते. किंवा जर उन्मादसारखा जर तो वागला ब्रह्मज्ञानी तर त्यातून कोणाची हानी होत नसते. इकडे त्या साधकाचीच हानी होत असते. एका मिनिटामध्ये त्याचं मन खूप वरती आणि दुसऱ्या सेकंदात जो खालती जातो, कुठल्या खड्ड्यात जातो, भगवान जाणे. हा एक मोठा अंतर आहे. अजून लौकिक सुख किंवा लौकिक प्रसन्नाच्या शेवटी पहा अशांती प्राप्त होते. का? कारण की जे काही प्रसन्नता किंवा लौकिक सुख मिळालं होतं ते हातातून निसटून जाणार आहे. एक दिवसानंतर, एक आठवड्यानंतर, एक महिन्यानंतर, एक वर्षानंतर, 10 वर्षानंतर ती वस्तू तुम्हाला परमनंट तुमच्या देवावर तुम्ही नाही ठेवू शकत. ते संसाराचा नियमच आहे. सरती इति संसारः. म्हणजेच काय, ती वस्तू हातातून गेली रे गेली म्हणजेच काय, अशांती निर्माण झाली. पण आध्यात्मिक प्रसन्नतेमध्ये तसली काही भीतीच नसते. म्हणून तसले काही ज्याला म्हणतो की अशांती प्राप्तच होत नाही. याच्या उलट आध्यात्मिक प्रसन्नतेमुळे जे प्राप्त होत असतो परमनंट आनंद. का? कारण की आत्मसाक्षात्कार लाभत असतो, स्वस्थता लाभत असते. म्हणून काय होत असतं, स्वस्थता लाभल्याने आत्मसाक्षात्कार लाभतो. म्हणजेच काय, अनंत काळाकरता अनंत आनंद. हा एक फार मोठा अंतर आहे. लौकिक प्रसन्नता राग द्वेषाने, आसक्तीने निर्मित असते आणि आध्यात्मिक प्रसन्नता ही राग द्वेष रहित असते. सगळ्यात शेवटचं आणि ते पुन्हा तितकंच महत्त्वाचं की लौकिक प्रसन्नतामध्ये ही शक्यता असते की आपलं मन एक्साइट होतं आणि कधीकधी डलसुद्धा होतं, इनॅक्टिव्ह. पण
आध्यात्मिक प्रसन्नतेमध्ये आपलं मन नेहमी ॲक्टिव्ह असतं. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा म्हणजे पगडा नसतो, दबाव नसतो. आणि त्याचीच पावती म्हणजे काय की तो एक्साईट होत नाही. ज्याची आध्यात्मिक प्रसन्नता असते. पण ज्याची लौकिक प्रसन्नता असते त्याच्या मनावरती मात्र पगडा असतो आणि डलनेस येण्याची पूर्ण शक्यता असते. तर हे एक फार मोठं अंतर हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की यातून काय होत असतं. म्हणजे लौकिक प्रसन्नता किंवा लौकिक सुख आणि आध्यात्मिक प्रसन्नता या संदर्भामध्ये भागवतमधला एक 10व्या स्कंदामध्ये एक फार सुंदर घटना सांगितली गेलेली आहे. त्याची चर्चा करून मग आपण आज तिथे विराम देऊया. आध्यात्मिक प्रसन्नता आणि आध्यात्मिक व्याकुळता ह्या गोपींच्या जीवनामध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळते. पहा, आपल्याला जर आत्मसाक्षात्कार घडवून आणायचा आहे तर आपल्याला पाप आणि पुण्य दोघांच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आध्यात्मिक प्रसन्नता पण आवश्यकता आहे आणि आध्यात्मिक व्याकुळता पण आवश्यक आहे. पहा, या दोघांचा परस्पर फार जवळचा संबंध आहे. बरं, व्याकुळतेमधून प्रसन्नता आणायची आपल्याला. व्याकुळतेमधून आपल्याला प्रसन्नता आणायची आहे. तसं पाहिलं तर व्याकुळता म्हणजे दुःख झालं, पण व्याकुळतामधून प्रसन्नता आणायची. आणि त्या दशमस्कंदमध्ये जो वर्णना आहे गोपी विरहाची, त्या गोपींच्या घरचे लोक त्यांना अडवतात, घरात बंद करून देतात. गोपींचे आई वडील, सासू सासरे, पती की जायचं नाही त्या कृष्णाला भेटायला. तर काय होतं, त्यांच्या मनामध्ये जबरदस्त व्याकुळता निर्माण होते. आणि ती व्याकुळता इतकी पराकोटीची असते की त्यांचे गतजन्मेचे सगळे जे काही पाप असतील, हे कर्म असतील, ते सर्व नाहीसे होतात. आणि पहा, व्याकुळता म्हणजे काय असतं हो? ईश्वराचं चिंतन. आई जेव्हा व्याकुळ होते की माझा मुलगा 5 वाजले अजून शाळेत आला नाही आणि ती अस्वस्थ होते, तर चिंतन कोणाचं करत असते? मुलाचं. एक्झॅक्टली जेव्हा या गोपी सगळ्या इतक्या व्याकुळ झाल्या, त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना अडवलं, त्या अडवल्यामुळे त्यांची व्याकुळता वाढली, सगळे त्यांचे ईश्वर म्हणजे पाप नष्ट झाले. आणि त्या व्याकुळतेमुळे पण ईश्वर चिंतनाने व्याकुळता झाली आणि आम्हाला हे लोक कृष्णाशी भेटू देत नाही, म्हणून चिंतन कोणाचं सुरू आहे? कृष्णाचंच. त्या कृष्णाच्या चिंतनाने चित्तामध्ये प्रसन्नता आली आणि त्या प्रसन्नतेने काय झालं तर सगळे पुण्यसुद्धा नष्ट झाले. आणि ईश्वर प्राप्ती करता पाप पण नष्ट झाले पाहिजे आणि पुण्य पण नष्ट झाले पाहिजे. आणि त्यातून मग काय घडतं, त्यातून काय घडलं, त्या सुंदर कथानकाचा शेवट असा आहे की गोपी लोक आपलं आपलं शरीर तिथेच त्यांनी टाकलं आणि कृष्णामध्ये विलीन झाल्या. वंडरफुल. म्हणजे पहा, व्याकुळता आली, व्याकुळतेमुळे प्रसन्नता आली, व्याकुळतेमुळे पाप नष्ट झाले, प्रसन्नतेमुळे पुण्य नष्ट झाले आणि नुसतं शरीर तिथे पडलेलं आहे. पण चित्ताने सर्व गोप्या आपल्या कृष्णाशी एक होऊन गेल्या. म्हणून पहा, साधकाच्या जीवनामध्ये हे फार एक मोठा सिद्धांत जो आपण आपल्या जीवनात हे घेतला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जर व्याकुळता आली ना, जर ती व्याकुळता आपल्या जीवनात आली तर बस दिल्ली जिंकलीच. आणि आपण भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनाचं अध्ययन करतो, त्यातून आपल्याला लक्षात येतं, पहा, ठाकूरांनी कोणत्याही ठराविक साधन पद्धतीची अवलंबन नाही केलं. फक्त आणि फक्त व्याकुळता की आई जर तू आहे तर तू मला दर्शन दे. आई, मला माहिती आहे की तू दगडाची मूर्ती नाही आहे. ही जी व्याकुळता होती, ही जी तळमळ होती, ही जर तळमळ आपल्यामध्ये आली तर पहा, व्याकुळता आणि त्याच्याचबरोबर ईश्वर चिंतन हे बरोबरच घडत असतं. ह्या काही दोन गोष्टी, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. 3 प्रकारच्या व्याकुळता ठाकूर म्हणतात बघा.
जर तिन्ही प्रकारच्या व्याकुळता एक झाल्या, 3 प्रकारचं प्रेम, आईचं मुलावर, सतीचं पतीवर आणि विषयी व्यक्तीचं विषयांवर. ठाकुरांनी प्रेम म्हटलंय. आपण त्याला आता पहा, इष्टे प्रेम किंवा व्याकुळता हे दोनच, म्हणजे जिथे व्याकुळता असेल तिथे प्रेम होणारच, मी या अर्थाने म्हणतोय. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही जी व्याकुळता जर आली जबरदस्त, तर आपले त्या व्याकुळतेमुळे गतजन्मीचे पाप जाणार. सतत ईश्वर चिंतनाने आपले पुण्यसुद्धा जाणार. आणि जाऊ देत, ते पुण्यच आपल्याला खालती खेचून ठेवून राहिलेत. आणि त्यातून काय घडून येईल? त्यातून घडून येईल म्हणजे की शरीर नुसतं राहील, पण आपण आपल्या ठाकुरांशी एक होऊन जाऊ, हे अपेक्षित आहे. तर प्रसादे सर्व दुःखानां हानियस्य उपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. म्हणजेच काय की प्रसाद ही स्थिती प्राप्त झाल्याने, प्रसन्नता प्राप्त झाल्याने जीवनामध्ये दुःख नाहीसे होतात. दुःख नाहीसे होतात म्हणजे नेमकं काय घडतं की चित्त विभ्रांत होत नाही. दुःख तर येणार आणि जाणारच. मग पुढे काय होतं? प्रसन्न चेतसो याशु, म्हणजेच की संपूर्णपणे ती आसक्ती रागद्वेष नाही होतो. मन विषयांपासून पूर्णपणे त्याच्या ताटात तूट होते प्रकृतीशी, मायेशी. आणि मग काय घडतं? तो स्वस्थ होतो. म्हणजे स्वस्थ म्हणजे आत्मस्थ किंवा ब्रह्मस्थ होतो. प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्य अवतिष्ठते. आणि ती दिग्भ्रमित झालेली बुद्धी मग ती ईश्वराच्या पादपद्मी स्थिर होते. आणि हेच स्थित प्रज्ञाचे लक्षण आहे. पहिल्यामध्ये प्रसाद, पुन्हा मी सांगतो, पहिल्या श्लोकामध्ये प्रसादाची स्थिती सांगितली आणि प्रसाद प्राप्त झाल्यानंतर मग कशी बुद्धी स्थिर होते हे दुसऱ्या श्लोकमध्ये सांगितले गेले आहे. म्हणजे 65व्या श्लोकामध्ये. इथे हा श्लोक संपत आहे, याचं विवेचन संपत आहे. आज आपण इथेच थांबूया आणि सोमवारी 66वा श्लोक त्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांशी सोमवारी भेट होईल अशी आशा मनात ठेवतो. तसंच उद्या शनिवार, आपल्यापैकी ज्या लोकांना माताजींच्या संदर्भात काही ऐकण्याची आवड किंवा सवड असेल तर उद्या 5:45 ते 6:15 मध्ये आपण ह्युमन एक्सलन्स या चॅनलवरती माताजींच्या संदर्भात काही ऐकू शकता. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.